स्वामी ओम सगळ्यांना. अशा प्रकारे जर सोयाबीनची भाजी केली तर ज्यांना सोयाबीन आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मिटक्या मारत खातील. अशी ही छान सोयाबीनची भाजी अगदी 10 मिनिटात तयार होते. त्याकरता सुरुवातीला मी वाटण केलं. आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं आणि 10 मिनटं मी सोयाबीन भिजवून ठेवले होते. ते छान पिळून घेतले आणि तेलामध्ये मी फक्त मीठ आणि तिखट घालून हे छान परतून घेतले सोयाबीन. आणि आता त्याच पॅनमध्ये मी फोडणी केली. फोडणीमध्ये मी जिरे, मोहरी, हिंग घातला आणि हे तयार केलेलं वाटण मस्त परतून घेतलं छान तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्याच्यामध्ये मसाले घातले. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि हा गरम मसाला घातला आणि मीठ असं घालून छान मी परतलं आणि त्याच्यावर हे परतलेले सोयाबीन असे परतून घेतले की भाजी सुंदर होते. आणि नंतर थोडं चवीप्रमाणे मीठ आणि गरम पाणी घातलं बरं का. गरम पाण्याने ना चव पण छान येते आणि लवकर शिजतात. ही भाजी 10 मिनटं झाकून घालून शिजवून घ्यायची. 10 मिनटात ही भाजी रेडी, झटपट एकदम मस्त होते. तर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.